नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हिंदू धर्मात असे सांगितले आहे की एखाद्या व्यक्तीने केलेल्या कर्माच्या आधारेच स्वर्ग किंवा नरक प्राप्त होतो आणि या कर्माचे परिणाम हे गरुड पुराणात सविस्तरपणे सांगितले आहेत। परंतु मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की गरुड पुराणात अशी 7 लक्षणे सांगितली आहेत जे दर्शवतात की कोणताही जीव त्याच्या पूर्वजन्मानंतर नरकात गेला होता की नाही। जर तुम्हाला त्या लक्षणाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आमचा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हा सर्वांचे कल्याणकर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। गरुड महाराज म्हणतात, जर मनुष्याला त्याच्या पाप कर्माच्या आधारे नरकाच्या यातना भोगतो तर तो पुढच्या जन्मात जेव्हा मनुष्य रूपात जन्म घेतो तेव्हा कसे ओळखायचे की हा नरकातून आला आहे की नाही। आणि या प्रश्नाचे उत्तर देताना श्री हरी विष्णू सांगतात की नरकात पापकर्माची शिक्षा भोगल्यानंतर आत्म्याला जेव्हा जन्म घेण्याची वेळ येते तेव्हा त्याच्या जुन्या कर्माचा प्रभाव कायम असतो आणि त्याच्या आधारेच त्याला नवीन जन्म मिळतो। आणि ही 7 लक्षणे आहेत ज्यावरून लक्षात येते की माणूस त्याच्या मागील जन्मानंतर नरकात गेला होता की नाही। मित्रांनो, हे पहिले लक्षण आहे। पूर्वीच्या जन्मात ज्या लोकांनी ब्रह्महत्या केली ते नरक यातना भोगून पुढच्या जन्मी क्षयरोगी होतात। जो गाय मारतो तो कुबडा होतो आणि जो गर्भपात करतो तो कुष्ठरोगी बनतो। तर दुसरे लक्षण म्हणजे ज्यांनी स्त्रियांचे शोषण केले तसेच स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याला पुढच्या जन्मी भयंकर रोगांना सामोरे जावे लागते आणि तो नेहमी दुःखात राहतो। जे अप्राकृतिक संभोग करतात ते पुढील जन्मात नपुंसक जन्माला येतात आणि गुरुच्या पत्नीशी संभोग करणारे जन्मतःच आजारी असतात। तिसरे लक्षण, गरुड पुराणानुसार मांसाहार करणाऱ्या व्यक्तीला पुढील जन्मात अवयवांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते। दारू आणि मद्यपान करणाऱ्या लोकांचे दातांच्या हिरड्या जन्मताच काळ्या असतात। तसेच इतरांची पर्वा न करता एकटे लपून मिठाई खाणाऱ्याला घशाचे हे आजार होतात। चौथे लक्षण म्हणजे अभिमान किंवा घमंडामुळे गुरूंचा अपमान करणाऱ्याला मिरगीचे झटके येतात। वेदांची निंदा करणारा पांडुरोगी होईल। खोटी साक्ष देणारा जन्मापासून आंधळा आणि ब्राह्मणाला गीतेला लात मारणारा लंगडा, खोटा बोलणारा मुका आणि खोट्या गोष्टीत रुची दाखवणारा बहिरा जन्माला येतो। 5वे लक्षण, रत्ने चोरणाऱ्याला पुढच्या जन्मात मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते, तर सोने चोरणाऱ्याला नखांची समस्या होते। इतर धातू चोरणाऱ्याला पुढच्या जन्मात गरीबच राहावे लागते। जो धान्य चोरतो तो उंदीर होतो, जो पाणी चोरतो तो चातक बनतो आणि जो विष चोरतो तो विंचू बनतो। जो सुगंधी वस्तू चोरतो तो छचुंदर होतो आणि जो मध चोरी करतो तो पुढील जन्मात मधमाशीच्या रूपात जन्म घेतो। 6वे लक्षण, जर मागच्या जन्मात बायको सोडून परस्त्रीसोबत संबंध बनवले असतील तर नवीन जन्मात अशी बायको भेटते जी नवऱ्याचं ऐकणार नाही आणि सतत भांडणे होते। 7वे लक्षण, जर तुम्ही मागील जन्मात कोणतेही सत्कर्म केले नसेल, दान केले नसेल आणि कोणत्याही गरिबाला मदत केली नसेल तर त्याला नरकात शिक्षा भोगल्यानंतर पुढील जन्मात त्याच्यावर उपासमारीची वेळ येते। अन्नाच्या एक कणासाठी त्याला झगडावे लागते आणि अशा व्यक्तीला सुद्धा मूलसुद्धा होत नाही। तर मित्रांनो, या लक्षणांवरून समजते ती व्यक्ती मागील जन्मानंतर नरकात गेली होती की नाही। परंतु मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का हे नरक कोठे आहे आणि त्याचे किती प्रकार आहेत। धार्मिक मान्यतानुसार स्वर्ग पृथ्वीच्या वर आहे आणि नरक पृथ्वीच्या खाली आहे, म्हणजे पाताळ भूमीत। त्याला अधोलोक असेही म्हणतात। जो आपल्या पूर्वजांचा अपमान करतो, देवाचा अपमान करतो ते लोक देखील नरकात जातात। पापी आत्म्याला मृत्यूनंतरही त्याच्या नशिबानुसार त्याला काही काळ वेगवेगळ्या नरकात राहावे लागते आणि नंतर त्याला नरकाच्या देवता यमराजाचा सामना करावा लागतो। नरकाच्या प्रकारांबद्दल बोलताना श्रीमद भागवत आणि मनुस्मृतीनुसार एकूण 28 प्रकारचे नरक मानले गेले आहेत, तर काहींच्या मते इतर धर्मग्रंथांमध्ये त्यांची संख्या 36 पर्यंत आहे। तुम्हाला आमचे सादरीकरण कसे वाटले खाली कमेंट करून आम्हाला कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र आणि नातेवाईकांसह शेअर करा। सर्व धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी मित्रांनो आजसाठी एवढेच।
अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री कृष्ण. राधे राधे. खूप खूप धन्यवाद.